हॅलो फ्रेंड्स, एमके टीचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. टीईटीच्या नंतर आता आपल्याला सीटीटीची तयारी. आता टीईटीचा तर चान्स गेलेला आहे. ठीक आहे. तर टीईटीच्या चान्स मध्ये कसं आहे, तर म्हणजे कोणाला तुम्हाला मार्क्स कमी आले असतील किंवा मग बंडरीवर आले असतील किंवा तुम्ही पासही असाल, बरोबर आहे. तर तरी सुद्धा तुम्ही ज्यांनी सीटीईटीचे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना हा एकच चान्स आहे सीटीईटी देणं, बरोबर आहे. कारण की कसं आहे माहितीये का, आता जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये टीआयटी, कोणती टीआयटी ही एक्झाम गव्हर्नमेंट घेणारच आहे. म्हणजे ही शिक्षक भरतीची मेन एक्झाम आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला अपीअर व्हायचं असेल तर तुम्ही टीईटी जर क्लिअर नसाल तर तुम्हाला ही सीटीईटी म्हणजे सेंट्रलची जी आहे, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, ही पास होणं आवश्यक आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलंच असेल की टीईटीची तर झाली, आता सीटीईटीचा कसा अभ्यास करू. आणि सीटीईटीला 1 महिना बाकी आहे, कारण की डिसेंबरमध्ये 15 डिसेंबरला सीटीईटी एक्झाम आहे, बरोबर आहे. तर त्या सीटीईटीचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, तर हेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप तुमच्यासाठी. तुम्ही तर सीटीईटीला कसं आहे माहिती का, 5च सब्जेक्ट आहेत, परंतु त्यांचा जो कंटेंट आहे तो बऱ्यापैकी सोपा आहे. कंटेंट हा बऱ्यापैकी सोपा आहे, म्हणजे फक्त त्यांची लँग्वेज थोडी कठीण आहे. तर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत. बाल विकास, योग शिक्षाशास्त्र, हा हे आहे, म्हणजे त्याला सीडीपी म्हणतो आपण. तर ते सीडीपीला 30 मार्क्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 लँग्वेज आहेत सीटीईटी मध्ये. तर त्याच्यामध्ये लँग्वेज आहेत, भाषा आणि लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. तर लँग्वेज 1 मी जी आहे तर मराठी घेतलेली होती आणि सेकंड लँग्वेज मी हिंदी घेतली होती. तर याला तुम्ही ऑप्शन पण घेऊ शकतात, हिंदीला. इंग्लिश सुद्धा तुम्ही सेकंड लँग्वेज घेऊ शकता जर तुम्हाला हिंदी टफ वाटत असेल तर. आणि दोन्ही लँग्वेजला 30-30 क्वेश्चन आहेत. दोन्ही लँग्वेजला जवळपास 30-30 प्रश्न येतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे गणित. हा गणित विषय जो आपला सर्वात आवडीचा असतो तो गणित विषय. आणि त्याच्यामध्ये गणित खूप सोपं असतं. त्याच्यामध्ये जे 15 मार्क्स आहेत तर ते विश्लेषणात्मक असतात. म्हणजे त्यांच्या म्हणजे मुलांना तुम्ही कसं शिकवताल त्यावर विश्लेषणात्मक प्रश्न असतात ते 15. आणि 15 मार्काचं जे गणित असतं तर ते खरंच खूप सोपं असतं. खूप म्हणजे साधारण त्याच्यामध्ये गणित असतात, एवढं काही टफ नाहीये ते. तर त्यामुळे तुम्ही स्पेशली. आणि शेवटचा एक विषय आहे जो पर्यावरण अध्ययन म्हणजेच ईव्हीएस ला पण जवळ 30 प्रश्न असतात. म्हणजे असे सर्व टोटल किती 150 मार्क्स, 150 क्वेश्चन आणि 150च मार्क्स असतात. आणि त्याच्यापैकी आपल्याला किती 90 घ्यायचे असतात ओपनला. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 90 मार्क्स घेऊन ते पास होणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सीटीईटी पास करायची. तर तुम्हाला मी आता साईडला स्क्रीनशॉट सुद्धा देईन. तर म्हणजे यांचं त्या लेट्स लर्न म्हणून चॅनल आहे, लेट्स लर्न हिमांशीचं, त्या मॅडमचं. तर त्यांचे तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा, कारण की मी सुद्धा त्यांचेच व्हिडिओ पाहून दोन्ही एक्झाम ह्या क्लिअर केलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांचे व्हिडिओ पहा. आणि फक्त सीडीपीचे पाहायचे. कसं आहे माहितीये का, ही सीडीपी जी आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, हे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये विचारतात. म्हणजे जवळपास लँग्वेज मध्ये सुद्धा थोडं त्याचे प्रश्न आहेतच. आणि त्याच्यामध्ये गणित मध्ये सुद्धा 15 प्रश्न असतात आणि ईव्हीएस मध्ये पण 15 असतात. म्हणजे ऍज अ टीचर तुम्ही कसं शिकवताल ईव्हीएस किंवा मॅथ तुमच्या विद्यार्थ्यांना, तिसरीची शिक्षिका, अशा पद्धतीचे ते प्रश्न असतात. तर ते खूप सोपं आहे ही टीईटीच्या तुलनेमध्ये. तर सीटीईटी ही बऱ्यापैकी खरंच खूप सोपी आहे. तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता जर आजपासून तुम्ही 30 दिवसाचा प्लॅन केला आणि 30 दिवस जर फक्त सीडीपीचे हिमांशी मॅडमचे व्हिडिओ पाहिले तर नक्कीच तुम्ही सीटीईटी एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता. म्हणून हा शेवटचा चान्स आहे. कशासाठी? टीआयटी साठी. जर टीईटी तुमची निघत नसेल किंवा कमी मार्क्स थोडे येत असतील तर नक्कीच तुम्ही सीटीईटीचा अभ्यास करून सीटीईटी क्लिअर व्हा, जेणेकरून तुम्ही टीआयटीला बऱ्यापैकी पात्र होऊ शकता, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने हे विषय आहेत. सीडीपी 2 लँग्वेज आहेत. लँग्वेज खूप सोप्या असतात. व्यवस्थित त्यांच्या पॅसेजचे आन्सर द्यायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्यात जास्तीत जास्त जर स्कोअर केला दोन्ही लँग्वेजमध्ये, ह्या लँग्वेजमध्ये आपण 20 प्लस स्कोअर करायचा. दोन्ही लँग्वेज मध्ये 20 प्लस. मग काय होतं माहितीये का, दोन्ही लँग्वेज मध्ये जर 20 प्लस केला तर हा सीडीपी पण खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला जवळपास 25 मार्क्स येऊ शकतात. किती? 25. काहीच नाही, फक्त व्हिडिओ करायची हिमांशी मॅडमची, बाकी काहीच करायची आवश्यकता नाही, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पर्यावरण अध्ययन मात्र हे बऱ्यापैकी टफ असतं थोडंसं. तर तुम्ही हे तुमचं बघणं नाही जरी झालं तरी पण तुम्ही मॅथ मध्ये सॉल्व्ह करू शकता. आणि पर्यावरणाचे पण थोडेफार जे सोपे प्रश्न आहेत तेवढे सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. कारण की खूप लेंदी पेपर असतो. टायमिंग असतो 2.5 तासाचा त्याला, परंतु तो 2.5 तास सुद्धा तो खूप म्हणजे कमी वाटतो आपल्याला, ठीक आहे. कारण की एका पोर्शनला ह्या 30 प्रश्नाला जवळपास फक्त अर्धा तास असतो वेळ.
ठीक आहे. तर त्याच्यामुळं 1च मिनिट येत असतो, एका प्रश्नाला 1 मिनिट लागतो, परंतु प्रश्न फार लेंदी असतात ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि सीटीटीची एक्झाम तुम्ही नक्कीच अभ्यास करून क्लिअर करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा TIT साठी